धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणात बसला असून ठिकठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार या अवकाळी पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयाला लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागाच्या विविध महत्त्वाच्या फायली या ओल्या झाल्या आहेत। काल रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईल या संपूर्णपणे पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल सुकवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे। या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर सुकायला घातल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे। शिक्षण विभाग माध्यमिक, मी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे मनीष राजाराम पवार। कालच्या अवकाळी पावसामुळे, वादळी पावसामुळे थोडीफार ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे। जिल्हा परिषदेचा जरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजांच्या काळातलं कार्यालय आहे। याला मागच्या 2 वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी 15-20 फायली ज्या मी आता बघितल्या त्या ओल्या झाल्या, थोडंसं पाणी साचलं गेलं आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं, तर अशी परिस्थिती निर्माण झाली। त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांना पत्रव्यवहार केला जातो आणि जे अशा अवकाळी पावसामुळे किंवा आता नियमित पावसाळा जो सुरू होईल त्यामध्ये अशी कोणतीही हानी नको व्हायला याकरता प्रयत्न केले जातील। धन्यवाद। शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।